त्यांच्या स्टेटमेंटवरून ऐकलेलं आहे। त्यामुळे आपण नेहमी लक्षात ठेवा, सर्व समाजाला निवडणूक लढवताना आपला सर्व गरीब समाजापासून सर्व समाजाला बरोबर घेऊन जावा, बरोबर जाऊन शिका। एखाद्या आमच्या पारधी समाजाचं घर तिकडे तिथे अडचण आहे, माणुसकीची माणसं आहेत आमच्या तुलनेच्या माननाने, तुम्ही खूप वेगळी माणसं आहात। हा जिल्हा खूप वेगळा आहे, तुम्ही सगळे प्रेमळ माणसं आहात आणि तुम्ही शब्द दिल्यानंतर शब्दासाठी काही करणारे माणसं आहात। त्यामुळे मी तुम्हाला खूप आज तुम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आज तुमच्या सगळ्यांच्या भावना आज आम्ही ऐकलेल्या आहे। राज्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महायुतीच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून या राज्यामध्ये खूप काही चांगले निर्णय हे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये झालेले आहेत। आपल्याला माहिती आहे अतिवृष्टीच्या काळामध्ये शासनाच्या माध्यमातून ठीक आहे अजून काही ठिकाणी मदत मिळाली तरी नसती कमी असली तर अजूनही मदत ही मिळणार आहे। त्यामुळे खूप चांगला निर्णय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये महायुतीच्या माध्यमातून घेतलेला आहे आणि अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला एक कर्जमाफी द्यायचा सुद्धा निर्णय 30 जूनच्या अगोदर हा राज्याने घेतलेला आहे। त्याचा फायदा हा संदेश शेवटी एक 3 पक्षाचं सरकार आहे, त्यामध्ये आपलाही घटक आहे, त्यामुळे आपणही हे लोकांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचवलं पाहिजे। आपल्याला माहिती आहे दिव्यांगासाठी अनेक योजना आहेत, इथून लक्षात ठेवा। आज कामगार मंडळ, कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून अनेक कामगार असतील किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये अल्पसंख्याक समाजाच्या बाबतीमध्ये त्या समाजाला कसं जोडा, मी तुम्हाला सांगायचं सर्व समाज, ओबीसी असू द्या, ओपन असू द्या, त्या सर्व समाज बांधवांना जो समाज त्याची लोकसंख्या त्याची संख्या कमी आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आज वाशिम जिल्ह्याची आज इथं संपन्न झालेली आहे। जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते सुभाषराव ठाकरे साहेब या बैठकीसाठी उपस्थित होते, सगळे पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी, प्रमुख कार्यकर्त्यांनी, अध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी या सर्वांनी आपापल्या भागातली भूमिका मांडली। त्या सर्वांच्या एक आम्हाला त्यांची सूचना होती की ही येणाऱ्या निवडणुका ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी स्वबळावरती लढवाव्या ही प्रमुख कार्यकर्त्यांची मागणी होती आणि काही कार्यकर्त्यांनी ही पण भूमिका मांडली की या निवडणुका आपण महायुती म्हणून लढवाव्यात आणि जरी सेपरेट लढवल्या, जरी आमचा जरी निर्णय असला तरी या बाबतीमध्ये महायुतीचे 3 नेते देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब या बाबतीमध्ये जो निर्णय अंतिम घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल अशी सूचना काही कार्यकर्त्यांनी मांडलेली आहेत। या बाबतीमध्ये कार्यकर्त्यांच्या सूचना केलेल्या त्याची नोंद घेऊन आमचे पक्षाचे अध्यक्ष तटकरे साहेब, प्रफुल्लभाई पटेल साहेब आणि नेते पक्षाचे, राज्याचे, देशाचे अध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांना आपल्या या सर्व कार्यकर्त्यांच्या सूचनाची नोंद घेऊन यांना त्याच्याप्रमाणे अहवाल हा त्यांच्याकडे सादर करणार आहोत आणि त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आमचे नेते या बाबतीत जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना आणि पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना मान्य असेल अशा प्रकारचा एक संदेश आम्हा सर्वांना आज दिलेला आहे। दादा, मागच्या हप्त्यात राज्यातली सगळ्यात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा ओळखली जाते, या ठिकाणी 2दा शेतकऱ्यांवर मारहाण झाली, काय वाटतं? त्याची व्हिडिओ तुफान व्हायरल झालेली आहे। सोयाबीन खरेदीहून हा वाद झाला। सोयाबीनची खरेदी होती, ही दर पाडून केली जात होती, म्हणून शेतकऱ्यांनी आवाज उठवला, मारहाण करणं अत्यंत चुकीचं आहे। या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे खरं आता आचारसंहिता सुरू झालेली आहे, पण जरी आचारसंहिता सुरू झाली असली तरी शेवटी हा शेतकऱ्यांचा विषय, हा काय राजकीय किंवा हा विषय नाही। या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे चौकशी करून यामध्ये जो कोण दोषी असेल, कोण असेल त्याच्यावरती निश्चित प्रकारे शासनाच्या वतीनं योग्य ते त्या बाबतीमध्ये आदेश दिले जातील, योग्य ती कारवाई केली जाईल। मामा, काल सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यामध्ये केंद्रीय पथकानं सीना नदीची पाहणी केली, तेही टॉर्चमध्ये। नेमकं त्यांना पाहणी करायची होती का फक्त फिरायचं होतं? असं नसतं, शेवटी ते पाहणीचं पथक आता आज
औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे, औरंगाबाद विभागामध्ये आहे. शेवटी ते सकाळपासून ते फिरत होते आणि संध्याकाळचा तो त्यावेळेस ते माडा वगैरे मोहोळला संध्याकाळी गेले. उलटं बरं आहे की ते पथक आल्यामुळं ह्या पथकाच्या आधारे आपल्याला राज्याला ती मदत निश्चित प्रकारे जास्तीत जास्त मिळणार आहे. शेवटी सकाळ केल्यानंतर कुठंतरी संध्याकाळ होणार आहे, पण सकाळी परत फिरताना ते संध्याकाळी नेमके मोहोळला आले. त्यावर टॉर्चमध्ये असू द्या की आपल्याला महत्त्वाचं त्यांची मदत आहे, पण निश्चित प्रकारे त्यांच्या माध्यमातून त्यांचा अहवाल आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. उलटं आपण त्यांचं निश्चित प्रकारे संध्याकाळीसुद्धा ते पथक आपल्या भागामध्ये दौरा करतं आहे. निश्चित प्रकारे त्यांचा आपल्याला आभार मानले, कारण त्यांच्या अहवालावरच आपल्याला मदत मिळणार आहे. सकाळी फिरले, बघितलं, सकाळी काय ठिकाणी पाहिली, संध्याकाळी काय ठिकाणी त्यांनी बघितलेली, पण आपल्याला मदत मिळणार आहे. आज ते औरंगाबाद विभागामध्ये आहेत, ते पथक तिथं पाहणी करते. त्यामुळे निश्चित प्रकारे आपण त्यांच्या अहवालावरती आपण निश्चित प्रकारे तो जो वस्तुस्थितीचा अहवाल हा निश्चित प्रकारे ते केंद्राला देतील आणि आपल्या राज्याला अधिकाधिक त्याची मदत मिळणार आहे. वाशिम जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना जी नंतरची भरपाई घोषित केली ती मिळाली नाही, सुरुवातीची मिळाली, ती कधी मिळाली? त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे राज्याचे मुख्यमंत्री यांनी स्वतः शेवटी परत तो त्याला एक आदेश काढलेला आहे की जरी आचारसंहिता लागली तर माझ्या शेतकरी बांधवांना अडचण येऊ नये. अतिवृष्टीमुळं ज्या ज्या पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या पिकाला निश्चित प्रकारे मदत कधीही निश्चित प्रकारे मिळणार आहे. वाशिम जिल्ह्याचा जर विचार केला तर साधारणतः 2,75,304 हेक्टर हे क्षेत्र बाधित आहे. त्यांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत, काही ठिकाणचे अजून तुम्ही म्हणता तसे राहिलेले असतील. आणि साधारणतः आजपर्यंत साधारणतः एकूण आपल्याला 239 कोटी 10 लाख रुपयाचं अनुदान हे राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना मिळालेलं आहे. अजूनही काय शिल्लक राहिलेलं आहे त्याचंही लवकरात लवकर त्या सगळ्या अनुदानाचं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या भरपाईचा अहवाल शासनाला प्राप्त झाले, ते सर्वांची भरपाई आपण त्या बाबतीमध्ये दिली जाईल. साधारणतः राज्याचा जर विचार केला तर आज अखेर म्हणजे अजून आपण त्यांना मदत करतोय. 12,187 कोटी रुपयाचं अनुदान हे त्याचे GR हे निघालेले आहे. आणि अजूनही जे 10,000 आपल्याला माहिती आहे की रब्बीच्या आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी 10,000 पर हेक्टरी चालू केलं, ते अनुदान आपल्याला काय बाकी आहे, जेणेकरून जे राज्य सरकारने जे आपल्याला जे पॅकेज दिलं होतं, जे अनुदान जाहीर केलं होतं, अनुदान म्हणण्यापेक्षा जो अडचणीत राहिलेला माझा शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला सहकार्य मदत पण मी मानणार नाही, एक शेतकऱ्याला कुठं सहकार्य त्याला उभा करण्यासाठी काय लागेल ती मदत देण्याचा प्रयत्न या महायुतीच्या सरकारने घेतलेला आहे. ती संपूर्ण रक्कम येणाऱ्या 10 दिवसात ते 15 दिवसाच्या आत संपूर्ण रक्कम संपूर्ण पॅकेज हे राज्य सरकारच्या वतीनं माझ्या त्या शेतकरी बांधवांना किंवा जे काय बाधित आहेत, एखाद्या घरामध्ये पाणी गेलं आहे, घराची पडझड झाली आहे, पशुधन वाहून गेलेलं आहे, रान आपण मागाशी म्हटला रान खरडून गेलेलं आहे, संपूर्ण रक्कम ही राज्य सरकारच्या वतीनं माझी त्या शेतकरी बांधवांना दिली जाईल. यामध्ये कुठल्याही प्रकारची आचारसंहितेची अडचण येणार नाही.